हाय विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण वेगवेगळ्या धड्यांचा अभ्यास करतो आहे. तुम्हाला माहितीच आहे की यावर्षी तुम्हाला इयत्ता 3रीपासून 9वीपर्यंत भूगोलामध्ये ज्या ज्या संकल्पना शिकलेल्या आहात तुम्ही त्यांची उजळणी करायची आहे. आणि त्यासाठी 2 देश हे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये तुमच्यासमोर आहेत. यामध्ये एक म्हणजे आपला देश भारत आणि दुसरा ब्राझील. या 2 देशांचा स्थान, विस्तार, त्यांचं खंडात्मक स्थान आणि त्यांची काही वैशिष्ट्य ही मागील प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेली आहेत. या प्रकरणामध्ये आपण भारत आणि ब्राझील यांची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली अभ्यासणार आहोत. हा पाठ हा भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातला सर्वात मोठा पाठ असल्यामुळे आपण या पाठाचा वेगवेगळ्या विभागानुसार विचार करणार आहोत. सुरुवातीला आपण भारत आणि ब्राझील या 2 देशांची प्राकृतिक रचना अभ्यासूया. ज्यावेळेस तुम्ही हा पाठ अभ्यासणार आहात त्यावेळेला तुमचं पाठ्यपुस्तक हे समोर ठेवा. बघा की भारत आणि ब्राझील या 2 देशांचा विचार करताना सुरुवातीला भारत आणि ब्राझील या 2 देशांचे प्राकृतिक नकाशे दिलेले आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये. या नकाशांवर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. या नकाशाशी संबंधित जे प्रश्न तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये विचारलेले आहेत त्याची उत्तरं या नकाशा वाचनाच्या आधारे तुम्ही शोधायची आहेत आणि वहीत लिहायची आहेत. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला भारताचे प्राकृतिक विभाग दाखवणारे 2 नकाशे दिसतील. बघा की भारताचे प्राकृतिक विभाग कोणते आहेत. या ट्री चार्टच्या आधारे हे स्पष्ट केलेले आहेत. आपल्या भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग आहेत. उत्तरेकडे आहे तो म्हणजे हिमालय पर्वत, म्हणजे हिमालयाच्या आणि त्याच्याशी संबंधित इतर पर्वतरांगा. त्याच्या खालोखाल आहे ते म्हणजे विस्तृत पसरलेलं उत्तर भारतीय मैदान. त्यानंतर त्याच्या खाली जो महासागरामध्ये घुसलेला भाग जो आहे तो म्हणजे द्वीपकल्प, अर्थात सागर किनारा लाभलेला आहे. त्यामुळे सागर किनारपट्टीचा भाग म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश हा भारताचा स्वतंत्र भाग निर्माण केलेला आहे. आणि त्याचबरोबर भारतभूमीच्या जवळ असलेली किंवा भारतभूमीपासून दूरवर समुद्रामध्ये असलेली बेटं म्हणजेच द्वीपसमूह हा देखील भारताचा स्वतंत्र प्राकृतिक विभाग मानला गेलेला आहे. तर अशा प्रकारे भारताचे 5 प्राकृतिक विभाग आपल्याला अभ्यासायचे आहेत. सुरुवातीला आपण बघूया भारताची प्राकृतिक रचना आणि त्यातला पहिला भारताचा प्राकृतिक विभाग तो म्हणजे हिमालय पर्वत. या ठिकाणी बघा की उपग्रहीय प्रतिमा दिसते तुम्हाला आणि या ठिकाणी हिमालयाच्या पर्वतरांगा भारताच्या उत्तरेला पसरलेल्या दिसत आहेत. आणि खाली हिमालयाच्या काही भूदृश्यांची सुद्धा चित्र या ठिकाणी दिलेली आहेत. बरं, हिमालयाची वैशिष्ट्ये काय आहेत तर हिमालय हा वली पर्वत आहे आणि तो अर्वाचीन वली पर्वत आहे. म्हणजे अलीकडच्या काळात, पण अलीकडचा काळ म्हणजे किती तर काही लाख वर्ष आपण म्हणू. तर हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे आणि याचा विस्तार किती आहे तर ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशपर्यंत हा हिमालय पर्वत म्हणजेच या हिमालय आणि संबंधित पर्वतरांगा पूर्व पश्चिम दिशेत पसरलेल्या आहेत. हिमालय पर्वत हा आशिया खंडातली एक प्रमुख पर्वत प्रणाली मानली जाते. आणि भारतामध्ये जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत या हिमालयाच्या पर्वतरांगा पसरलेल्या तुम्हाला दिसतील. आता या हिमालयाविषयी आणखी काही माहिती आपण अभ्यासूया. हिमालयाचा विचार जर केला तर हिमालय ही एकच पर्वतरांग नाही आहे, तर त्या पर्वतरांगांमध्ये अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश केलेला आहे. हिमालयाचा जर दक्षिणोत्तर विस्तार जर पाहिला तर शिवालिक पर्वत किंवा शिवालिक पर्वतरांग ही हिमालयाची सर्वात दक्षिणेकडची आणि अर्वाचीन पर्वतरांग मानली जाते. आता शिवालिक पर्वतरांगेपासून जसं जसं आपण उत्तरेकडे जातो तसं तसं आपल्याला अनुक्रमे लघु हिमालय आणि बृहत हिमालय म्हणजेच हिमाद्री आणि त्याचबरोबर हिमालयाकडील पर्वतरांगा आढळतात. आता हिमालयाचा हा झाला दक्षिणोत्तर विस्तार. आता पूर्व पश्चिम विस्तार जर पाहिला तर पश्चिमेकडून जर आपण विचार केला
तर अनुक्रमे पश्चिम हिमालय जो काश्मीर राज्यामध्ये आहे म्हणून त्याला काश्मीर हिमालय म्हणतात, मध्य हिमालय जो उत्तराखंड राज्यामध्ये आहे ज्याला कुमाऊ हिमालय म्हणतात, आणि पूर्व हिमालय जो आसाम राज्यामध्ये आहे म्हणून त्याला आसाम हिमालय असं म्हणतात, असेही भाग केलेले आहेत. याशिवाय हिमालयाची म्यानमार सीमेलगतची असलेली भाग ज्याला पूर्वांचल असंही म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हिमालयाची ही प्राकृतिक रचना तुम्हाला दिसेल आणि हिमालयाचे हे उपविभाग केलेले दिसून येतील. हिमालयाच्या दक्षिणेला असलेला भारताचा पुढचा प्राकृतिक विभाग म्हणजे उत्तर भारतीय मैदान. बघा की याचा विस्तार जर पाहिला तर हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत हा भाग पसरलेला तुम्हाला दिसून येईल. आता मैदानी प्रदेश आहे त्यामुळे हा भाग हा बहुतांशी सपाट आणि सलग आहे. आता उत्तर भारतीय मैदानाचे दोन भाग केले जातात. याचा पहिला भाग म्हणजे अरवली पर्वताच्या पूर्वेकडचा भाग जो गंगेच्या खोऱ्याचा भाग आहे आणि त्यातील मैदानी भाग हा गंगेचं मैदान म्हणून ओळखला जातो. अर्थात या मैदानाचा उतार जो आहे हा उतार हा पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग आणि बांगलादेश या देशाचा भाग मिळून गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रणालीचा म्हणजे या दोन नद्या जिथे एकत्र मिळतात बांगलादेशामध्ये तो भाग, तर हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश आहे आणि हा प्रदेश हा सुंदरबन या नावाने ओळखला जातो. लक्षात ठेवा की सुंदरबन हा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश मानला जातो. आता आपण उत्तर भारतीय मैदानाचा दुसरा भाग बघूया. आता हा भाग जर आहे तो भाग हा उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागामध्ये वाळवंट आहे. त्याला थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी असं म्हणतात आणि विशेषतः राजस्थान राज्य जे आहे या राजस्थानचा बहुतांश भाग हा या वाळवंटाने व्यापलेला आहे. आता राजस्थानच्या उत्तरेकडे म्हणजेच थरच्या वाळवंटाकडच्या उत्तरेकडच्या भागाला पंजाबचं मैदान असं म्हणतात आणि हा पंजाब राज्यामध्ये आहे, पंजाब हरियाणामध्ये पसरलेला आहे. आता हा जो प्रदेश आहे हा प्रदेश हा अरवली आणि दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेला पसरलेला आहे. आता हे जे मैदान आहे या मैदानाची निर्मिती कशी झालेली आहे तर सतलज आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या उपनद्यांनी जो गाळाचं संचयन केलेलं आहे त्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून या मैदानाची निर्मिती झालेली आहे. आणि हा प्रदेश जो आहे हा प्रदेश या प्रदेशाचा म्हणजे पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार हा पश्चिमेला आहे. आता मुळात म्हणजे गाळाच्या संचयन कार्यातून या मैदानाची निर्मिती झालेली असल्यामुळे या ठिकाणी सुपीक मृदा आहे आणि सुपीक मृदा असल्यामुळे या प्रदेशामध्ये शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर चालतो. आता उत्तर भारतीय मैदानाच्या खालोखालचा प्रदेश म्हणजे भारतीय द्वीपकल्प जो सगळ्यात मोठा भारताचा प्राकृतिक विभाग आहे. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला आणि हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश म्हणजेच भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. आता या भारतीय द्वीपकल्पाच्या प्रदेशामध्ये अनेक लहान मोठे पर्वत आहेत, पठारे आहेत. अर्थात या पठाराच्या उत्तरेला अरवली पर्वत हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. बघा यापूर्वीच आपण बघितलं की हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे तर अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. या भागामध्ये मैदानं सीमांकित करणारी पठारांची शृंखला म्हणजे पठारांची एक साखळीच मध्यभागी दिसते आणि ही पठारांची साखळी ही विंध्य सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणेला दिसते आणि त्याचबरोबर या भागामध्ये पश्चिम घाट आणि पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश दिसतात. म्हणजे भारतीय द्वीपकल्प या प्राकृतिक विभागामध्ये तुम्हाला अनेक पठारं आणि पर्वतरांगा यांचा समावेश आढळून येईल. आता भारतीय द्वीपकल्पाच्या जवळ असलेला प्रदेश म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश. लक्षात घ्या की भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. आता भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे ही किनारपट्टी असलेली तुम्हाला दिसून येते. आता या किनारपट्टीचे दोन उपविभाग आहेत, एक म्हणजे पश्चिम किनारपट्टी आणि दुसरं म्हणजे पूर्व किनारपट्टी. जर का पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश पाहिला तर आपल्याला असं दिसतं
की ही किनारपट्टी ही अरबी समुद्राला लागून असून हा किनारा हा खडकाळ आहे. बघा की पश्चिम घाट जो आहे, या पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा ज्या आहेत त्या या किनाऱ्यापर्यंत पोहोचलेल्या तुम्हाला दिसतात. पश्चिम किनारपट्टीचा विचार केला तर या पश्चिम किनारपट्टीची रुंदी ही कमी आहे आणि पश्चिम घाटातून ज्या वेगाने वाहणाऱ्या छोट्या छोट्या नद्या आहेत त्या या किनाऱ्यावर उतरतात. आता छोट्या नद्या आहेत, त्या विस्तृत नाही आहेत, त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहेत आणि म्हणूनच यांची लांबी कमी आहे आणि म्हणून या नद्यांच्या मुखाशी म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर मिळणाऱ्या किंवा अरबी समुद्राला मिळणाऱ्या बहुतांश नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश झालेले आढळत नाहीत. आता पहा, भारतीय किनारपट्टीचा दुसरा उपविभाग म्हणजे पूर्व किनारपट्टीचा प्रदेश. हा किनारपट्टीचा प्रदेश हा बंगालच्या उपसागराला लागून आहे. आता हा जो किनारा आहे या किनाऱ्यावर अनेक नद्या या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि विशेषतः हा किनारा या नद्यांतून येणाऱ्या गाळाच्या संचयनातून बनलेला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून येतात, पूर्व घाटातून येतात आणि या ठिकाणी येऊन समुद्राला मिळतात. आता या नद्यांची लांबी खूप आहे आणि त्यामुळे दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्याने आणि या भागामध्ये जमिनीचा उतार हा मंद असल्यामुळे त्या कमी वेगात वाहतात आणि त्यामुळे त्यांचा वेग कमी असल्यामुळे त्यांनी जो वाहून आणलेला गाळ आहे या गाळाचं निक्षेपण या भागामध्ये होतं आणि गाळाचं संचयन होऊन या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार झालेले तुम्हाला आढळून येतात. आता भारताचा सर्वात छोटा पण महत्त्वाचा असा प्राकृतिक विभाग तो म्हणजे भारतीय बेटं, ज्याला आपण द्वीपसमूह असं म्हणतो. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटं आहेत. या बेटांचा समावेश हा किनारी बेटे या गटात केला जातो. याशिवाय अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यामध्ये प्रत्येकी एक मोठा समूह आहे. अरबी समुद्रातला जो द्वीपसमूह आहे ज्याला लक्षद्वीप बेटं असं म्हणतात आणि बंगालच्या उपसागरातील बेटं ही अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखली जातात. आता या द्वीपसमूहाविषयी आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर लक्षात घ्या की ही जी बहुतांश लक्षद्वीप बेटं आहेत ही बेटं ही प्रवाळांची म्हणजे प्रवाळांच्या संचयनातून तयार झालेली कंकण द्वीप आहेत, म्हणजे गोलाकार आहेत आणि ही विस्ताराने लहान आहेत आणि त्यांची उंची कमी आहे. म्हणजे गंमत अशी आहे की समुद्राच्या भरतीच्या वेळी ही बेटं यातली बहुतांश बेटं ही पाण्याखालीच असतात. आता अंदमान निकोबार बेटांचा जर विचार केला तर अंदमान समूहातली बेटं ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटं आहेत आणि ती विस्ताराने मोठी आहेत. खरं पाहता अंतर्गत भागामध्ये उंच डोंगर रांगा या बेटामध्ये दिसतात. विशेषतः बरीचशी बेटं ही जलमग्न पर्वतरांगांची शिखरं आहेत. आता अंदमान समूहातलं बॅरन बेटावर भारतातला एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहातील काही बेटं ही कंकण द्वीपाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसून येतील. आणि लक्षात घ्या की भारताचं दक्षिण टोक कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे ना, इंदिरा पॉईंट हा या निकोबार द्वीपसमूहाचाच एक भाग आहे. तर अशा प्रकारे आपण भारताच्या प्राकृतिक रचनेचा विचार या ठिकाणी केलेला तुम्हाला दिसून येईल. भारताची प्राकृतिक रचना पाहिल्यानंतर आता आपण ब्राझीलची प्राकृतिक रचना बघूया. या ठिकाणी बघा की ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा तुम्हाला दिसतोय. ब्राझीलचा बराचसा भाग उच्चभूमी, पठारं आणि लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले अतिउंच पर्वत नाहीत, जसं भारताला हिमालय पर्वत रांग आहे. उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे, नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडला तर ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदानं अभावानेच आढळतात. किनारी भागातही जी मैदानं आहेत ती विस्तीर्ण नाहीत. आता आपण ब्राझीलचे प्राकृतिक विभाग समजून घेऊ. कोणते बरे आहेत या ब्राझील देशाचे प्राकृतिक विभाग? इथे पहा, या ठिकाणी ट्री चार्ट आहे. यामध्ये बघा की ब्राझीलचे प्राकृतिक विभाग 5 आहेत. ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह. परत एकदा बघा, उच्चभूमी, अजस्र कडा,
किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह असे ब्राझीलचे 5 प्राकृतिक विभाग आढळतात. ब्राझीलचा पहिला प्राकृतिक विभाग आहे ते म्हणजे ब्राझीलची उच्चभूमी. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठारांनी व्यापलेला आहे आणि याचं वर्णन हे ब्राझीलचं पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचं ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केलं जातं. ब्राझील आणि गियाना यांची ढाल क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातली गाभा क्षेत्र म्हणजे महत्त्वाची क्षेत्र मानली जातात. गियानाची उच्चभूमी आहे. या उच्चभूमीचा मुख्य भाग हा व्हेनेझुएला देशात आहे आणि ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली तुम्हाला दिसून येईल. आता गियानाची उच्चभूमी ब्राझीलच्या उत्तरेकडच्या रोराइमा, पारा आणि अमापा राज्यामध्ये विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीच्या कमी उंचीचा भाग येतो. ब्राझीलमधलं उच्च शिखर पिको द नेब्लिना हे ब्राझीलमधलं आणि व्हेनेझुएला या देशांच्या सीमेवरचं एक शिखर असून त्याची उंची ही 3014 मीटर इतकी आहे. आता ब्राझीलच्या उच्चभूमीचा आणखी काही भाग आपण पाहूया. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण आणि पूर्वेकडच्या भागामध्ये उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, पण इतर भागामध्ये ही उंची 500 ते 1000 मीटरच्या दरम्यान असलेली तुम्हाला दिसून येईल. आता ब्राझीलच्या उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व या दिशेकडील उतार हे तीव्र नाही आहेत. मग या उतारावरनं वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या आणि धबधबे दिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते उतार अकस्मात म्हणजे अचानक उतार येत नाही आहेत. आता अनेक नद्या या उच्चभूमीच्या उत्तर भागामध्ये उगम पावतात आणि पुढे त्या अटलांटिक महासागराला येऊन मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावर पॅराना, पॅराग्वे, उरुग्वे यासारख्या नद्या उगम पावतात आणि त्यापुढे अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतो. आता पहा, भारतीय हवामान निर्धारित करणारा जसा हिमालय पर्वत किंवा सह्याद्री पर्वत, तसाच ब्राझीलमधला महत्त्वाचा प्राकृतिक विभाग म्हणजेच अजस्र कडा. हा प्राकृतिक विभाग हा क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान आहे, परंतु याचं उताराचं स्वरूप पाहिलं किंवा याचा हवामानावर होणारा परिणाम पाहिला तर हा विभाग हा स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीच्या पूर्वेकडची बाजू या कड्यामुळे अंकित झालेली दिसून येते. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागाची उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. साओ पावलो ते पोर्तो ॲनेग्ला या भागामध्ये कड्याची उंची सरळ एकाच उतारात संपते. आता अजस्र कड्याचं वैशिष्ट्य काय, तर अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात आणि त्यामुळे आपल्याला काय दिसतं की याच्या भागामध्ये पाऊस पडतो आणि अजस्र कड्यापलीकडे वातविन्मुख प्रदेश म्हणजे पर्जन्यछायेचा प्रदेश जिथे पाऊस पडतच नाही असा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचं वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असं केलं जातं. तर ही आहेत अजस्र कड्याची वैशिष्ट्य. आता ब्राझीलचा पुढचा प्राकृतिक प्रदेश आहे तो म्हणजे किनारी प्रदेश. ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीचा किनारपट्टीचा प्रदेश लाभलेला आहे. या किनाऱ्याचे उत्तर आणि पूर्व असे 2 विभाग आहेत. उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडे रिओ ग्रांडो दो नार्तेपर्यंतच्या किनाऱ्याला उत्तर अटलांटिकचा किनारा असं म्हणतात. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्याला पूर्व किनारा म्हणता येईल. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात, त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर मार्जॉ बेट, मार्जॉ उपसागर, साओ मार्कोस उपसागर आहेत. मार्जॉ बेट हे किनारी बेट आहे आणि ते मोठं किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकिटिन्स या नद्यांच्या मुखाशी असलेल्या प्रदेशात तयार झालेला आहे.
पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागराला मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी म्हणजे बीचेस आणि तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी तयार झालेले दिसतात. काही भागामध्ये या किनाऱ्याचं रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यांच्यामुळे होताना दिसतं. आता ब्राझीलचा पुढचा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे ब्राझीलचा मैदानी प्रदेश. या मैदानी प्रदेशाचे दोन उपविभाग आहेत. एक म्हणजे उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा प्रदेश आणि दुसरं म्हणजे नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग. सर्वप्रथम आपण ॲमेझॉनचा मैदानी प्रदेश पाहू. ॲमेझॉनचा मैदानी प्रदेश ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश मानला जातो. ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉनचं खोरं ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद म्हणजे 1300 किलोमीटर असून दोन उच्चभूमी एकत्र येण्याचा भाग जिथे आहे त्या ठिकाणी ते अरुंद आहे म्हणजे 240 किलोमीटर आहे. ॲमेझॉन नदी जशी अटलांटिक महासागराकडे जाते तशी मैदानी प्रदेशाची रुंदी ही वाढताना तुम्हाला दिसेल. ॲमेझॉनचा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला असून वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा प्रदेश खूप दुर्गम झालेला दिसून येईल. ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये उष्णकटिबंधीय वर्षावनं आढळून येतात. ब्राझीलमधला दुसरा मैदानी प्रदेश म्हणजे पॅराग्वे पॅराना नद्यांचा मैदानी भाग. ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडे पॅराग्वे पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग आहे. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे असून पॅरानाचा उतार हा नैऋत्येकडे आहे. आता या भागामध्ये पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश असून तो ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागामध्ये पसरलेला आहे. आता पॅन्टानल हा दलदलीचा प्रदेश आहे आणि हा प्रदेश ब्राझीलमधल्या माटो ग्रासो दो सुल राज्यामध्ये असलेला दिसून येईल. आता या प्रदेशाचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा आणखी एक भाग म्हणजे ब्राझीलमधील द्वीपसमूह. आता ब्राझीलच्या मुख्य भूमीशिवाय या देशामध्ये काही बेटांचा समावेश आहे. आता ही जी बेटं आहेत त्या बेटांचं किनारी बेटं आणि सागरी बेटं असं वर्गीकरण केलं जातं. आता येथील किनारी बेटं जी आहेत ही किनारी बेटं ही गाळाच्या संचयनातून निर्माण झालेली आहे आणि सागरी बेटं ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली दिसून येतील. सागरी बेटं ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षाही दूर अटलांटिक महासागरामध्ये आहेत. आता ही सागरी बेटं जी आहेत ही सागरी बेटं ही बहुतेक खडकाळ आहेत आणि ती जलमग्न डोंगर रांगांच्या माथ्याचे भाग आहेत जसं आपल्याकडे अंदमान निकोबार आहेत तशी. आता अटलांटिक महासागराच्या किनारी भागातली बेटं ही प्रवाळ बेटं आहेत आणि त्यांना कंकण द्वीप असं सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास या भागामध्ये केलेला आहे. यापुढील भागामध्ये आपण या दोन्ही देशातल्या जलप्रणालीचा विचार करणार आहोत. धन्यवाद.